मी खासदार नव्हतो, परंतु सतत जनतेत राहिलो. मात्र या उलट जे विद्यमान खासदार होते ते मात्र सतत शूटिंग मध्येच व्यस्त राहिले. कधी मतदारसंघातील गावांना भेट दिली नाही, कुठेही फिरकले नाही. तेच पुन्हा मतदारसंघात मते मागायला येतात. लोक एवढेही वेडी नाहीत, अशा शब्दात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉक्टर कोल्हे यांच्यावर टीका केली. शिरूर तालुक्यातील तळोबाची वाडी येथे गावभेट दौऱ्यात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले की शिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या 5 वर्षात मी सतत कार्यरत होतो. देशात नरेंद्र मोदीची सत्ता असताना अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात आली. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे हिशोब करत मोदींवर टीका करतात. मात्र त्यांनी केंद्राने राबवलेला जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, महिलांसाठी राबवलेल्या योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पंतप्रधान ग्राम सडक योजना व यातून शिरूर लोकसभा मतदारसंघात झालेली कामे याचाही अभ्यास करावा. 5 वर्षात विकासाच्या बाबतीत मतदारसंघ खूप मागे गेला आहे. मी खासदार नसताना अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात कामे घेऊन येत होती. या उलट ते खासदार केवळ शूटिंग मध्येच व्यस्त होते. ते कधीच कोणाच्या सुखदुःखात सामील झाले नाही. या मतदारसंघातील लोकांचे प्रश्न तरी माहीत आहेत का, अशी टीका आढळराव यांनी डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावर केली. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद म्हणाले की माजी आमदार बाबूराव पाचरणे यांच्यानंतर राहुल यांच्यावर जरी जबाबदारी असली तरी संपूर्ण तालुका आज राहुल यांच्यासोबत आहे. आपुलकी, प्रेम, आपलेपणा जपणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील असून पराभव होऊनही एकही रविवार त्यांचा जनता दरबार झाला नाही असे कधीच झाले नाही. ते सतत जनतेचे प्रश्न सोडवत राहिले. आज मतदारसंघातील जनतेला काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज असून पुन्हा शिवाजीराव आढळराव पाटील यांनाच लोकांची पसंती असेल असे प्रदीप कंद म्हणाले. यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अरुण गिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मोनिका हरगुडे, ज्येष्ठ नेत्या जयश्री पलांडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे, बाबूराव साहेब शिंदे, रवींद्र करंजखिले, रासपचे शिवाजी कुऱ्हाडे, भाजप तालुका अध्यक्ष आबासो सोनवणे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष रवी बापू काळे, एकनाथ शेलार, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, अमोल वरपे, राजेंद्र कोरेकर, तद्निका कर्डिले, श्रुतिका झांबरे, सरपंच जगदीश पाचरणे, नितीन पाचरणे, मयूर थोरात आदी यावेळी उपस्थित होते. आमच्या समोरच्या उमेदवारांनी त्याची किंमत 16,000 कोटी लिहिली, 19,000 कोटी लिहिली काय माहिती नाही. पण आजची त्या प्रकल्पाची किंमत जवळजवळ 24,000 कोटी. आज आम्हाला भेडसावणारे काय प्रश्न आहे भागातले? ट्रॅफिकचा पुण्यानगर असतो, शिक्रापूरची ट्रॅफिक बघा, तिकडे लोणीगंजची ट्रॅफिक बघा, या सगळ्या ट्रॅफिकची दुरावस्था जर पाहिली तर त्याच्याकडे मला वाटत नाही कोणी 5 वर्षात गेल्या 5 वर्षात लक्ष दिलंय. आज शिक्रापूर, चाकण, तळेगाव रस्ता ही सुद्धा ट्रॅफिक आहे, चाकणची ट्रॅफिक आहे. आता ह्या गोष्टी कुठे करायच्या असतात? ते काही आमदारांचं काम नाही, ही काही स्थानिक दुसरे कोणाचे काम नाही. हे करण्यासाठी मोदीजींच्या विचाराचा खासदार आहे. दुर्दैवानं आपण गेल्या वेळेला सत्तेतला खासदार निवडून न देता विरोधी पक्षातला खासदार निवडून दिला आणि एकही रुपयाचं काम या मतदारसंघामध्ये म्हणा असं झालं. आपण आपले सगळे सारासार विचार करून ठरवावं की काय नक्की आपल्या मतदारसंघामध्ये ज्याला आपण निवडून दिलं एक भावनेच्या आहारी गेले. आता तोच कलाकार पुन्हा एकदा निष्ठा 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 करत आपल्या समोर उभा आहे. 2-3च गोष्टी आहेत त्यांच्यावर: निष्ठा, संसार रत्न आणि चांगली भाषा. शेतकऱ्यांसाठी नक्की काय केलं? त्याच्या मुळाशी जाऊन विचार केला तर शेतकऱ्यांसाठी काही काम केलं नाही, फक्त भाषण करणं. संसदेमध्ये जाऊन मोठी मोठी भाषणं करणं, चांगली भाषणं करणं म्हणजे शेतकऱ्याच्या सुचत नाही. इथं त्याचा पर्याय म्हणून गेले 5 वर्ष खासदारकीची जी काम आहे, खासदारकीच्या जबाबदाऱ्या आहेत त्या मलाच पार पाडाव्या लागतात. कुणाचाही ट्रान्सफॉर्मर मिळालं, खासदार तो उपलब्ध नाही, मग चला दादा आहे. पर्याय कोण आहे? दादा आहे. तहसीलदारला फोन करायचा, खासदाराला फोन लावा, खासदार नाही, मग पर्याय कोण आहे? दादा आहे. पोलीस स्टेशनला काय झालं, कोणाची मारामारी गडबडी, तर पर्याय कोण आहे? दादा आहे. 5 वर्ष मी करत राहिलो. आता 5 वर्ष रात्रीचा दिवस केला, उन्हातानाचा फिरत राहिलो सगळं मतदारसंघ. आणि मग आता लोकांना हे पाठवायला लागले की निष्ठा निष्ठा. अरे निष्ठा कसली? निष्ठा असावी ती जनतेशी असावी. निष्ठा असावी त्याने तुम्हाला निवडून दिलं त्याच्याशी निष्ठा बाळगा ना. तुम्ही काहीतरी निष्ठेचं भांडवल करून करण्यापेक्षा तुम्ही काय केलं आणि काय करणार हे सांगा. मला कोणावर टीका करण्यापेक्षा मी हे सांगेन की मी 5 वर्षात काय केलं तर तुम्ही पाहिलं. आज आपल्याकडं या पंचक्रोशी मधला सगळ्यात
शिरूर ग्रामीणचा प्रश्न तो पाण्याचा प्रश्न. पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकसंख्या वाढली, शहराच्या बाजूच्या आजूबाजूच्या आपल्या वस्त्या वाढल्या, लोकसंख्या वाढल्यानंतर पिण्याच्या पाण्याचं सुद्धा व्यवस्थित बसून नियोजन केलं. या तालुक्याचे लोकनेते कैलासवासी बाबूराव पाचरणे यांच्या पवित्र स्मृतीस पहिल्यांदा अभिवादन करतो. 18व्या लोकसभेच्या निवडणुकीच्या गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने आपले महायुतीचे उमेदवार सन्माननीय शिवाजीरावदादा आढळराव पाटील या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करतो. या तालुक्याच्या प्रचाराची सुरुवात सन्माननीय आढळराव दादांनी या तालुक्यामधल्या सर्वसामान्य माणसाचं जे शक्तीस्थळ आहे, खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर श्रद्धा होता, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला ज्यांचा आधार होता, अशा व्यक्तिमत्वाच्या समाधीस्थळावर जाऊन, शक्तीस्थळावर जाऊन त्या ठिकाणी आशीर्वाद घेतला आणि या तालुक्यातल्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. आज त्यांच्या कर्मभूमीमध्ये, जन्मभूमीमध्ये येण्याचा योग आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने राहुलदादा आता बोलले, राहुलदादा या तालुक्यातली सर्वसामान्य जनता तुमच्या बरोबर आहे. त्यामुळे आयुष्यात कधी पूर्ण झाले असं वाटायचं काही कारण नाही. शेवटी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, परंतु आलेल्या प्रसंगाला धैर्याने सामोरं जायचं हे मात्र आपल्या हातात असतं. हा संपूर्ण तालुका तुमच्यावर प्रेम करणारा तालुका आहे. तुमच्या या सगळ्या काळामध्ये आपण प्रथम वर्षश्राद्धाचा कार्यक्रम घेतला आणि त्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाला राहुल या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेने इतकं भरभरून प्रेम तुला दिलेलं आहे. त्याच्यामुळे आयुष्यात कधी मनात हे आणू नको की आपण पोरकं झालोय का, की सगळे आधारासाठी आणि सहकार्यासाठी हा संपूर्ण तालुका तुमच्या पाठीमागे उभा राहिला. आज पासदने साहेबांचा स्वभाव, जी कार्यकर्त्यांना माणुसकीने, प्रेमाने, आपलेपणाने वागणूक दिली, मला असं वाटतं तो स्वभाव शिवाजीराव दादा आढळराव पाटलांचा. त्यांच्या स्वभावामध्ये काही वेगळेपण नाही. कधीही तुम्ही जर लांडेवाडीला जर गेला तर लांडेवाडीला गेल्यानंतर आपुलकी, प्रेम, आपलेपणा, कार्यकर्त्याशी नाळ कशी जोडलेली असती हे आपल्या सगळ्यांना अनुभवायला मिळेल. माणसं राजकारण, समाजकारण करताना आम्ही खूप पाहिले, परंतु सर्वसामान्य माणसावर प्रेम करणारी माणसं खूप कमी असतात. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये स्वर्गीय बाबूराव पाचरणे आणि आजचे आपले महायुतीचे उमेदवार शिवाजीराव दादा आढळराव, पक्षाचे या ठिकाणी उपस्थित असणारे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रासप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष म्हणून राजसाहेबांनी आपल्याला पाठिंबा दिला, मोदी साहेबांचा विश्वास ठेवून ते मनसेचे सर्वच कार्यकर्ते सगळ्यांचं या ठिकाणी अण्णापूर नगरीमध्ये तर आपल्या प्रचार निमित्तानं सहर्षाचं स्वागत करतो. अण्णापूरकरांच्या वतीने सहर्षाचं स्वागत पुन्हा एकदा करतो. बऱ्याच वक्त्यांनी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं, अपेक्षा व्यक्त केल्या. मला कोणावर काय करायची नाही बाबू, परंतु जो आमच्या सुखदुःखामध्ये असतो तो आमचा नेता, तो आमच्या कुटुंबाकडून. मला कोणाचं नाव घ्यायचं नाही, कळत जायचं नाही, परंतु कुठल्याही सुखदुःखामध्ये जर तुम्ही आमच्याकडे तर आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, तुमच्यासाठी जीवाचं रान करायला तयार आहोत. आबासाहेब, आम्ही तुम्हाला आश्वासित करतो, बापू दोन्ही पक्षाचे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांचा मोह आहेत, सर्वच या ठिकाणी आहे. अण्णापूर ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या नेते या ठिकाणी आताच म्हटल्यामुळे आपण 75-80% आपण कसं लीड देता येईल. शुभ गणेश हा अण्णापूरचा असतो आणि अण्णापूर मधून जो निवडून लीड येतो तो विजय होतो, अशी आतापर्यंत ख्याती आहे. दादा, तुम्हाला अण्णापूर गावाच्या वतीनं आश्वस्त करतो, या ठिकाणी ज्यांनी पंचायत समिती गाजवली असे दादा पाटील गावठी या ठिकाणी आहेत. तालुक्याचं बीजेपीचं उपाध्यक्षपद घोषवणारे अंबादास कुलकर्णी या ठिकाणी आहेत. मी तालुक्याचा
बीजेपीचा चिटणीस म्हणून तुम्हाला आश्वस्त करतो की या ठिकाणी किरणराव झंझट सरपंच आहे, बरेचसे मंडळी आहेत ज्यांची नावं घ्यायची कमीच आहे, परंतु आपल्या कारकिर्दीमध्ये कुठलंही पद नसताना तुम्ही आम्हाला जवळ 4.5 कोटीचा आहार आपलं ध्येयमान असणार आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही तुमच्या पाठीशी का असू नये? हा एक मनाचा चांगला विचार, चांगला आचार विचार घेऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. आमचे पिंडीचे सगळे शिलेदार आहोत. माझ्या अन्नपूर ग्रामस्थांच्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती असणार आहे की यावेळेस आपल्याला आपकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार अशा पद्धतीचा जो महायुतीचा नारा आहे आबासाहेब तो आपल्याला सार्थ करायचा आहे. आणि या ठिकाणी अन्नपूर ग्रामस्थांच्या वतीनं दादांना मतदान, आढळराव दादांना मतदान म्हणजे मोदी साहेबांना मतदान. देशाची आज पंतप्रधान कसा निवडायचा आहे, देश आमचा सुरक्षित कोणाच्या नेतृत्वाखाली याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. शेजारची हित राखलं, आपल्या विरोधात असलेले राष्ट्र कधी हल्ला करू शकतात, परंतु आज नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली माझा देश सुरक्षित आहे. आणि या भावनेच्या पोटी तुम्ही आम्ही सर्वजण आढळराव दादांना मतदान करणार, घड्याळाच्या चिन्हापुढील बटन दाबून ते मतदान नरेंद्र मोदींना जाणार आहे आणि देशाचं एक सार्वभौमत्व आपलं सुरक्षित राहणार आहे. अशा पद्धती या ठिकाणी गैनीरांच्या चरणी प्रार्थना करतो. दादा आपल्याला या अन्नपूर ग्रामस्थांच्या वतीनं आश्वासित करतो 70-75% जास्त मतदान कसं होईल यासाठी दिवस रात्र आम्ही या ठिकाणी काम करू. जय श्रीराम. नंदू बोराडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शिरूर.